रामकृष्ण हरी मंडळी, मी ज्योतिष विशारद महेश जोशी. आपण मुलांक 6 आज पाहूया. मुलांक 6 कसा तयार होतो? तर मुलांक 6 कोणत्याही महिन्यामधील आपली जन्मतारीख 6, 15 आणि 24 असेल तर आपला मुलांक 6 येईल. तर 6 मुलांक याचा जो प्लॅनेट ग्रह आहे तो आहे शुक्र. तर अशा व्यक्तींचं बलस्थानं काय असतील तर प्रेम, प्रसिद्धी, पैसा आणि आकर्षक व्यक्तिमत्व. असं व्यक्तीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर 6 मुलांक हा आपल्या जीवनामध्ये भोगविलास प्राप्त करून देतो. म्हणजे उच्च प्रतीच्या वस्तूचं आकर्षण जास्त प्रमाणामध्ये राहतं. कुठलीही गोष्ट वापरत असताना ब्रँडेड वस्तू वापरण्याकडे जास्त प्रमाणामध्ये कल असतो. विवाहाच्या बाबतीमध्ये प्रेम प्रणयामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये यश प्राप्त होतं. म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे विवाह करण्याकडे जास्त प्रमाणामध्ये कल असतो. किंवा कुटुंबवत्सल जीवन जगण्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न असतो. मित्रमंडळी भरपूर असतात, पैशाच्या बाबतीमध्ये काही कमी पडत नाही. आपल्या मनइच्छित वाहन, वास्तू, ऐहिक सुखाच्या गोष्टी सहजासहजी प्राप्त होतात. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला कुठला व्यवसाय करायचा असेल तर कुठला आपण व्यवसाय केला पाहिजे? तर फॅशनेबल कपडे असतील, ब्रँडेड वस्तूचे कुठल्याही क्षेत्रामधील आपण वस्तूचं एखादं शोरूम, वाहन असेल, वास्तू असतील किंवा सराफी व्यवसाय असेल, रत्नजडित हिरे, माणिक, मोती याचा आपण व्यवसाय करू शकता. फॅशन डिझाईन असेल, इंटरनल डिझाईन असेल की ज्या ठिकाणी कलेचा जास्त संबंध येतो तर या संदर्भामध्ये आपण व्यवसाय करू शकता. आपल्याला नोकरी करायची असेल तर ज्या ठिकाणी वास्तू कन्सल्टन्सी आहे, वास्तू संदर्भात गृहनिर्माण खातं असेल किंवा वाहन क्षेत्र असेल तर ह्या क्षेत्रामध्ये पण आपण सर्व्हिसमध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात यश प्राप्त होतं. तर आपण कुठल्या प्रमाणे काळजी काय घेतली पाहिजे? तर थोडंसं हा 6 मुलांक शुक्राच्या आधिपत्याखाली आल्यामुळं आपल्याकडे आकर्षक व्यक्तिमत्व असल्यामुळं आपल्याकडं जनसमुदाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याशी प्राप्त झालेला असतो. तर त्यानिमित्तानं पार्टी करणे किंवा थोडंसं व्यसनाकडं थोडासा कल राहू शकतो, तो आपण टाळला पाहिजे. त्यानंतर खर्चावरती नियंत्रण ठेवणे. पैसा आपल्याला भरपूर मिळणार आहे, पण ज्या प्रमाणात आपल्याकडे पैसा येणार आहे तर त्या प्रमाणात तो पैसा जाण्याचे पण आपल्याकडे मार्ग खूप आहेत. त्यामुळे पैशाच्या बाबतीमध्ये आपल्याला पैसा कमी पडणार नाही, पण तो जास्त प्रमाणामध्ये राहणार पण नाही. तर आपल्याकडे पैसा कसा शिल्लक राहील याची आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. तर जीवनशैली खूप आकर्षक आहे. आपलं व्यक्तिमत्व 4 समाजामध्ये, 4 माणसामध्ये उठावदार आहे. आपलं स्वभाव प्रेमळ स्वभाव आहे. मोहिनी घालणारं व्यक्तिमत्व म्हणजे 6 नंबर मुलांक आहे. तर या मुलांकाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला पाहिलं तर आपल्याला उपासना काही करायची असेल तर आपण उपासना काय करू शकतो? तर महालक्ष्मीची आपण उपासना करू शकतो. आपण देवीला शृंगार अर्पण करू शकतो. त्यामध्ये गजरा असेल, वेणी असेल, फुलं असतील, सुकामेवा असेल तर हा आपण आपल्या जवळपास महालक्ष्मीचं किंवा देवीचं कुठं मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपण ते अर्पण करू शकता. त्यामुळे पण आपला शुक्र प्रबल होतो आणि आपला शुक्र प्रबल झाला तर आपल्या जीवनामध्ये ऐहिक सुखाच्या बाबतीमध्ये कुठेही कमतरता भासत नाही. 6 नंबर मुलांक हा शुक्राच्या आधिपत्याखाली आल्यामुळं आपल्याला एखादा स्टोन वापरावासा वाटला, आपण कुठला काढावा तर आपण डायमंड, हिरा पण आपण वापरू शकतो. किंवा लक्झरी ज्या वस्तू असतात त्याचा आपण वापर चांगल्या प्रमाणात योग्य केला तरी पण आपला शुक्र चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला शुभफलदायी राहतो. हा 6 नंबरचा मुलांक आपल्याला कसा वाटला? आपल्याला 6 नंबरचा मुलांकाबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. आपण यूट्यूबच्या माध्यमामधून 1 ते 9 ह्या मुलांकाची मालिका चालू केलेली आहे. आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाचे सदस्याचे प्रत्येकाच्या जन्मतारखा वेगवेगळ्या असतात. तर त्यामध्ये आपला जो मुलांक येतो, भाग्यांक येतो, तर त्यावरती आपल्याला जर काय माहिती पाहिजे असेल तर मला आपण मेसेज करू शकता. मी आपल्याला नक्कीच चांगल्या प्रमाणामध्ये मुलांक आणि भाग्यांक या विषयावरती आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.